हॅलो डिअर फ्रेंड्स. तर ह्या चॅप्टरमधला ऑसिलेशन चॅप्टरमधला लास्ट टॉपिक आपण आज बघणार आहोत, ज्याच्यामध्ये दोन टाईपचे ऑसिलेशन्स आपण बघतोय. कोणते? एक तर फ्री ऑसिलेशन किंवा फोर्स ऑसिलेशन. लास्ट टाइम आपण डॅम्प ऑसिलेशन्स काय असतात ते बघितलं होतं, जशी त्याची अँप्लिट्यूड काय होते, ग्रॅज्युअली डिक्रीज होत जाते विथ रिस्पेक्ट टू टाइम. तर व्हॉट इज फ्री ऑसिलेशन? समजा एक पेंड्युलम आहे, त्या पेंड्युलमला आपण सुरुवातीला काहीतरी ऑसिलेशन्स दिले. ओके, ऑसिलेशन्स दिल्यानंतर तो काय होईल, मूव्ह होईल टू अँड फ्रो आणि आपल्याला ऑसिलेशन्स देईल. आता हे ऑसिलेशन, आता बाहेरून आपण त्याला काहीच टच करत नाहीत किंवा कोणताच फोर्स अप्लाय करत नाहीत, तर ते ऑसिलेशन्स आपल्याला मिळत राहतील. ओके, एअर फ्रिक्शन वगैरे होऊन हळूहळू तो त्याचे ऑसिलेशन्स कमी होतील किंवा तो स्टॉप होईल, इक्विलिब्रियम पोझिशनला येऊन जाईल. ठीक आहे. बट त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, आता ही जी फ्रिक्वेन्सी त्याच्या ऑसिलेशन्सची असणार आहे, ती काय असणार आहे, त्याला नॅचरल फ्रिक्वेन्सी म्हणणार आहोत. कारण आपण बाहेरून कोणताच फोर्स तिथे अप्लाय करत नाही आहोत. दॅट एन इज इक्वल टू 1/2π रूट g/l. एल काय असणार आहे, त्याची लेंथ. जी इज द एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. रूट g/l इज द फ्रिक्वेन्सी ऑफ दॅट पेंड्युलम, सिम्पल पेंड्युलम. ओके, सो काय होईल, तुमचा ऑसिलेशन्स जे मिळत आहेत त्याची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट असणार आहे, विच इज 1/2π√g/l. ओके, देन ही जी फ्रिक्वेन्सी तिला आपण काय म्हणतोय, नॅचरल फ्रिक्वेन्सी. नॅचरल फ्रिक्वेन्सी, एक्सटर्नल फोर्स तिथे अप्लाय करत नाहीत म्हणून नॅचरली तो मूव्ह होत राहणार आहे. नॅचरल फ्रिक्वेन्सी किंवा जो टाइम पिरियड असेल तो पण काय असेल, कॉन्स्टंट असेल. ही फ्रिक्वेन्सी पण कॉन्स्टंट असेल. पण जर एक्सटर्नली आपण फोर्स तिथे अप्लाय करत असू, ओके, अजून त्याला आपण एक्सटर्नली जर काहीतरी फोर्स अप्लाय केला, हाताने तुम्ही त्याला ऑसिलेशन्स अजून द्यायचा प्रयत्न केला, तर मग ऑसिलेशन्स वाढतील त्याचे. ओके, किंवा ती जी फ्रिक्वेन्सी ती वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तर मग ही फ्रिक्वेन्सी जेव्हा चेंज होत असेल, कधी चेंज होईल, जर एक्सटर्नली फोर्स आपण अप्लाय करत असू तरच. ओके, सो ही जर फ्रिक्वेन्सी चेंज झाली, समजा एन डॅश, तर त्याला काय म्हणणार आपण, फोर्स ऑसिलेशन्स. ओके, एक्सटर्नली फोर्स दिल्यानंतर जी नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे कोणत्याही ऑसिलेटरची, ती जर चेंज होत असेल तर त्याला काय म्हणणार आपण, त्या ऑसिलेशन्सला फोर्स ऑसिलेशन्सला. आणि ही जी फ्रिक्वेन्सी काय असेल, फोर्स फ्रिक्वेन्सी असेल. फोर्स फ्रिक्वेन्सी. येस, फोर्स फ्रिक्वेन्सी. नाउ फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल घेऊया. समजा आपण एक रिजिड सपोर्ट दिलाय. ओके, तिथे एक अशी स्ट्रिंग आपण टाय केली. या स्ट्रिंगला एक पेंड्युलम इथे टाय केलाय. ओके, ए म्हणूया त्याला. हा पेंड्युलम काय दाखवते, तर नॅचरल फ्रिक्वेन्सी दाखवते, की त्याला आपण सुरुवातीला ऑसिलेशन्स देणार, त्याच्यानंतर ऑसिलेशन्स तिथे देणार नाही. तर ह्या पेंड्युलममुळे अजून जर काही इथे पेंड्युलम आपण टाय केले, तर त्यांना काय होईल, फ्रिक्वेन्सी प्रोव्हाइड होईल. कशी? तर आपण इथे अजून एक बी घेऊया. ह्या बीला इथे, बी पॉइंटला इथे एक पेंड्युलम टाय केला. त्याच्यानंतर पुन्हा इथे सी पॉइंटला पेंड्युलम टाय केला. डी पॉइंटला अजून एक पेंड्युलम टाय केला. काय होते बघा, ए पेंड्युलम ह्याची जी लेंथ आहे, सेम लेंथचा आपणला सी आहे, आणि ही लेंथ काय, ह्याची लेंथ कमी आहे. ओके, एल इज ग्रेटर. इथे एल इज लेस. एल डॅश म्हणूया. इथे आपण एल डबल डॅश म्हणूया. ओके, सो ही लेंथ बी, ए आणि सी ची जी लेंथ आहे ती सेम आहे. बी ची लेंथ कमी आहे आणि डी ची लेंथ ए पेक्षा जास्त आहे. ओके, ग्रेटर आहे. तर मग आता काय होईल, आपण ए पॉइंट आहे ना, सो एला आपण ऑसिलेशन्स देणार आहोत, ए पेंड्युलमला ऑसिलेशन्स देणार आहोत. ओके, सो काय होईल, हा ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल, टू अँड फ्रो मोशन दाखवायला सुरुवात होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एनर्जी स्टोअर होणार आहे, त्याला एनर्जी मिळणार आहे. आता ही एनर्जी काय होईल, या स्ट्रिंगमुळे बी कडे आणि सी कडे, डी कडे अशी पास होईल. आणि त्या एनर्जी मिळाला म्हणजे इथे हा फोर्स मिळाला ह्या तिघांना. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे हे तिघं पण काय होतील, ऑसिलेट व्हायला सुरुवात होतील.
ऑसिलेट व्हायला सुरुवात होईल. ओके, सो ए ची जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय नॅचरल फ्रिक्वेन्सी, त्याला आपण काही कोणता एक्सटर्नल फोर्स देत नाहीये. पण बी ला आणि सी ला डी ला मात्र ह्या ए मुळे काय मिळतंय तर एक्सटर्नल फोर्स प्रोव्हाइड होते. कशाच्या थ्रू? या स्ट्रिंगच्या थ्रू. ठीक आहे, त्याच्यामुळे ह्यांची जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ती कोणती असणार आहे तर तुमची फोर्स फ्रिक्वेन्सी असणार आहे. या तिघांची फ्रिक्वेन्सी असणार आहे फोर्स फ्रिक्वेन्सी आणि ए ची फ्रिक्वेन्सी नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार आहे. ओके, हे झालं. आता इथे काय होतंय तर बी सी आणि डी कोणते ऑसिलेशन्स दाखवत आहेत? फोर्स ऑसिलेशन. आणि ए कोणतं दाखवते? फ्री ऑसिलेशन्स दाखवते. ओके, फ्री ऑसिलेशन्स कधी? एक्सटर्नल फोर्स आपण अप्लाय करत नाही आहोत तेव्हा. जर आता लक्षात घेतलं तर इथे काय फ्रिक्वेन्सीज डिपेंड ऑन लेंथ, राईट? डिपेंड ऑन लेंथ, कारण जी तर कॉन्स्टंट आहे, 2π पण कॉन्स्टंट आहे. सो फ्रिक्वेन्सीज डिपेंड ऑन लेंथ. तर मग आता ही एल आणि या सी चा एल दोघांची लेंथ काय सेम आहे, त्याच्यामुळे ही जी फ्रिक्वेन्सी असणार आहे ए ची सेम फ्रिक्वेन्सी कसली असणार आहे तुमच्या सी वाल्या पेंड्युलमची असणार आहे, राईट? आणि ह्या दोघांची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे? कमी असणार आहे कम्पेअर टू दिस. ओके, सो हे दोघं जे ए आणि सी जे नॉट लाईक दॅट, हां, ह्यांची दोघांची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी असणार आहे, नॅचरल फ्रिक्वेन्सी, ओके, ती सेम असणार आहे. बट या चौघांची पण जी फ्रिक्वेन्सी आहे फोर्स फ्रिक्वेन्सी ती काय असणार आहे? सिमिलर असणार आहे. ओके, पण नॅचरल फ्रिक्वेन्सी कोणाची सिमिलर असणार आहे? फक्त ए आणि सी ची, कारण त्यांची लेंथ काय सेम आहे. यांची दोघांची लेंथ कमी किंवा जास्त असल्यामुळे त्यांची जी नॅचरल फ्रिक्वेन्सी इज नॉट सेम, बट देअर फोर्स फ्रिक्वेन्सीज आर सिमिलर. ठीक आहे, ह्याची जी फ्रिक्वेन्सी आहे आणि ह्यांच्या सगळ्यांच्या फ्रिक्वेन्सी त्या सेम असणार आहेत, बट त्या असणार आहेत फोर्स फ्रिक्वेन्सीज असणार आहेत, राईट? सो ह्या दोघांची नॅचरल फ्रिक्वेन्सी पण सेम असणार आहे आणि फोर्स फ्रिक्वेन्सी पण सेम असणार आहे. सो रेझोनन्स फ्रिक्वेन्सी कशाला आपण म्हणणार की ए ची जी फ्रिक्वेन्सी आहे नॅचरल फ्रिक्वेन्सी ती सेम आहे सी साठी पण. ओके, म्हणजे सी इज रेझोनन्स विथ अवर ए. ए काय आपला सोर्स आहे ना, कारण तिथे आपण फ्रिक्वेन्सी देतोय किंवा फोर्स देतोय आणि तो फोर्स काय होतोय या तिघांना वाटून जातोय, म्हणून हा जो काय सोर्स आहे. सो सोर्स फ्रिक्वेन्सीला जी फ्रिक्वेन्सी मॅच करेल ती काय असेल? रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. सो कोणती मॅच करेल तर सी ची मॅच करेल, कारण त्यांची दोघांची लेंथ सेम आहे. ओके, सो आपण फ्रिक्वेन्सी येस वी नो द फ्रिक्वेन्सीज डिपेंड ऑन ॲम्प्लिट्यूड. म्हणजे फ्रिक्वेन्सी जर चेंज झाली तर तुमची ॲम्प्लिट्यूड पण चेंज होईल. तर जर आपण ग्राफ काढला, समजा इकडे ॲम्प्लिट्यूड घेऊया ए स्क्वेअर वर्सेस दिस फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, सो हा ग्राफ आपल्याला असा मिळतोय. या पॉइंटला तुमची जी ही फ्रिक्वेन्सी आहे विच इज इक्वल टू फोर्स फ्रिक्वेन्सी और सोर्स फ्रिक्वेन्सी. सोर्सच्या फ्रिक्वेन्सी बरोबर जी फ्रिक्वेन्सी मॅच करते ती असणार आहे तुमची रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. एफ आर इज द रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. ओके, आणि ती कसली असणार आहे तर ए आणि सी ची. ठीक आहे, सी ची फ्रिक्वेन्सी असणार आहे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. आणि जे दुसरे पेंड्युलम आहे, कोणती? तुमचा पेंड्युलम आहे बी आणि डी, तर त्यांची फ्रिक्वेन्सी काय असेल? कमी असेल कम्पॅरेटिव्हली दिस फ्रिक्वेन्सी. ओके, आणि त्यांना आपण रेझोनन्स फ्रिक्वेन्सी म्हणू शकत नाही. ठीक आहे, सो फ्री ऑसिलेशन, फोर्स ऑसिलेशन अँड रेझोनन्स फ्रिक्वेन्सी. रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इज द सेम ॲज सोर्सची जी फ्रिक्वेन्सी असेल, सोर्स जो पेंड्युलम आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी असेल